सर, सध्या भरपूर शेतकरी दादांचे प्रश्न असे येत आहेत की कलिंगडावरती व्हायरसचा प्रॉब्लेम जास्त दिसत आहे, तर त्यासाठी आता त्यांनी काय पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कलिंगडवर व्हायरस प्रेशर अलीकडे जास्त वाढत आहे. कारण का ऊन टेम्परेचर जास्त आहे, त्याच्या पानाचा इंडेक्स पण मोठा असल्यामुळं थ्रिप्स आहे, माइट्स आहे किंवा पांढरी माशी आहे, ह्याचा अटॅक जास्तमुळं हे व्हायरस पसरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळं व्हायरस अटॅक हा जास्त होत आहे, प्रसार जास्त होत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे शेतकरी आता नवीन कलिंगडची लागवड करत आहेत तर त्यांनी क्रॉप कव्हरचा वापर करावा, जेणेकरून 15 ते 20 दिवस त्यांचं क्रॉप हे पूर्णपणे प्रोटेक्शनमध्ये असेल. क्रॉप कव्हर काढल्या चांगला सकिंग पेस्ट कंट्रोलचा आपल्याला चांगला हात घ्यायचा आहे आणि तिथनं पुढं 10 ते 15 दिवस म्हणजे 30 दिवसाचा होईस्तोवर आपल्याला कुठलंही हार्ड कीटकनाशक नाही वापरायचं. तिथंपर्यंत जर का सेटिंगपर्यंत आपण व्यवस्थित असलो तर सेटिंग झाल्यावर तुम्ही कुठलंही हार्ड औषध वापरू शकता. मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही सकिंग पेस्ट कंट्रोल करायचं, जसं की ग्रासिया आहे किंवा भरपूर खूप सारे मार्केटमध्ये चांगले चांगले केमिकल्स आहेत, तर ह्याचा वापर करून तुम्ही सकिंग पेस्ट पण थांबवा आणि त्याचबरोबर चांगला हार्मोन्स आणि चांगला टॉनिकचा पण वापर करा, जेणेकरून झाडामध्ये इम्युनिटी चांगली असली पाहिजे आणि सकिंग पेस्टचा अटॅक थांबला पाहिजे. ह्या दोन गोष्टी केल्या आपण तर कलिंगडच्या व्हायरसला पूर्णपणे आपण थांबवू शकतो.